नमस्कार, मी राजेंद्र साळोखे. आपण आता रॉय लोपेज या चेस ओपनिंगमधले काही ट्रॅप्स बघणार आहोत. रॉय लोपेज हा खेळ राजाच्या पुढचं प्यादं 2 घर चालून सुरू केला जातो. हे त्याला किंग्स पॉन गेम असं म्हणतात. पहिला ट्रॅप आपण बघत आहोत. सुरुवातीच्या मूव ज्या आहेत त्या रेग्युलर रॉय लोपेजच्या आहेत. बिशप टू B5 पर्यंत आपण पोचलेलो आहोत. नंतर यांनी बिशपला इथे थ्रेट दिलेली आहे. पांढरा बिशप मागे A4ला मागे घेण्यात आलेला आहे. हे पण स्टँडर्डच मूव आहेत. आता यांनी उंट जो आहे तो C5 वर घेतला आणि तो F2 या प्याद्यावर मारा करत आहे. ही पण कॉमन मेथड आहे, पण पुढे याचा आपल्याला मात करण्यासाठी उपयोग होणार आहे. यांनी कॅसल केलेलं आहे आणि हे पॉन एक घर वरती घेतलेलं आहे. अशा तऱ्हेने हा पांढरा जो उंट आहे त्याला हा डायगोनल संपूर्ण मोकळा करून दिलेला आहे. आणि हत्ती इकडे घेतलेला आहे E1 वर. आता यांनी उंटाने आणून या घोड्याला वजिराशी पिन केलेलं आहे. हे पण कॉमनच मेथड आहे. खेळामध्ये आपण नेहमी अशा तऱ्हेने घोडा पिन करायला बघत असतो. त्यामुळे हे प्यादा आधीच वर घेऊन ठेवणं हा खरं चांगला इलाज आहे, पण बऱ्याच वेळा आपण तसं करत नाही पण आहे. आता याने या प्याद्याने याला थ्रेट दिलेले उंटाला. आता इथे हा महत्त्वाचा ट्रॅप चालू होतो की ह्याने वास्तविक हा उंट मरतोय म्हणून हलवला पाहिजे, पण तो तसं न करता हे प्यादं जे आहे ते 2 घर वरती घेतो. आता उंट सरळ सरळ मरतोय असं दिसतंय. इथेच तो ट्रॅप आहे आणि मग तो पांढरा खेळाडू तो मारून पण टाकतो. उंट मारून टाकलेला आहे, प्याद्याने मारलेला आहे. आता काय झालं की या हत्तीला ही संपूर्ण फाईल रिकामी झालेली आहे, ओपन फाईल झालेली आहे इथे. आणि तसंच आता हा वजीर इथे येऊन तो डबल सपोर्ट मिळत आहे त्याला. आता घोड्याला थ्रेट असल्यामुळे घोड्याने इथे घेतला, यांनी वजीर इथे आणला. आता हत्ती वजीर एका ओळीमध्ये आलेले आहेत आणि ते थ्रेट देत आहेत. या घोड्याला तर तो मारूनच टाकणार आहे. राजा इकडे घेतला कारण राजाला पुढे पळता यावं. जर वजीर इथे येऊन चेक दिला तर यांनी घोड्याला मारलेलं आहे. राजा इकडे गेलेला आहे कारण हा खाली आला तर राजावर मेट नाही होत, पण राजाला शेवटी वर घ्यावंच लागणार आहे. आणि हा खाली येऊ नये म्हणजे हत्ती याला थ्रेट देतो म्हणून तो तिकडे घेतला त्याने प्यादं मारून टाकलेलं आहे. हत्तीने थ्रेट दिलेली आहे त्याला, पण वजीर त्याने इकडे घेतलेला. आता या वजिराला वरून उंटाचा सपोर्ट आलाय तर नुसता राजा पळत सुटतोय. आता राजा गेला D3ला गेला. परत यांनी इथे वजीर इथे D4ला आणला, परत चेक दिला. परत राजा खाली आला E2ला. परत त्यांनी हत्ती इथे आणून राजाला चेक दिलाय. परत राजा F1ला आला आणि शेवटी हा वजीर इथे F2ला येऊन राजावर मात झालेली आहे, चेकमेट झालेले आहे. अशा तऱ्हेने पहिला आपलं ओपनिंग संपलेलं आहे.